काका माधवरावांची बदली हा अन्याय आहे काका माधवरावांची बदली हा अन्याय आहे. शांत व्हा, शांत व्हा. सार्वजनिक सभेतर्फे आपण जे कार्य करीत आहोत त्यामुळे सरकारवर फारच मोठा दबाव आलेला आहे. त्यामुळे सरकार आपणास शिक्षा करीत आहे असे सगळ्यांचे म्हणणे आहे आणि हे यास मान्य नाही. नाही हो, आम्हाला मान्य नाही. हे पहा, शांत व्हा, शांत व्हा. आपल्या भावना आम्हा समजतात. आपल्या या जिव्हाळ्यामुळे आमच्या मनास खरोखरीच मोठेच बळ मिळाले आहे. आमची नाशकास बदली झाली यामागील राजकारण जरी आपल्याला उमगले असले तरीही आपण सरकारवर थेट आरोप करू शकत नाही. आणि दुसरे म्हणजे अशा पद्धतीने आपण सरकारच्या विरोधातच काम करीत आहोत अशी लेखी कबुली दिल्यासारखे होईल. आपणास तर अशा प्रकारे सरकारवर थेट बोट ठेवता येणार नाही. त्यांच्याच विद्येने त्यांस नामोहरम करावयाचे आहे. सनदशीर मार्गच जर बंद झाला तर आपले म्हणजे सार्वजनिक हिताचे मोठेच नुकसान होईल. तेव्हा आपले हे सनदशीर युद्ध आपल्याला चालू ठेवावयाचे असेल तर या बदलीचा शांतपणे स्वीकार करणे आपल्याला आवश्यक आहे. आम्ही देहाने जरी आपल्या सोबत नसलो तरी विचाराने आणि लेखनाद्वारे सदैव आपल्या सोबत राहू. सभेचे काम आम्ही तेथेही चालूच ठेवू. शिवाय ही सभा ज्या काकांनी स्थापन केली ते सार्वजनिक सभेचे मूळ पुरुष सार्वजनिक काका तर येथेच असणार आहेत. हा, आम्ही आणि भांडारकर हे त्यांच्यापासून दूर गेल्यामुळे त्यांना एकटेपणा जाणवणार यात शंकाच नाही. पण त्यांस सर्वतोपरी सहाय्य करणे ही जबाबदारी आता तुम्हा साऱ्या कार्यकर्त्यांची आहे. तेव्हा आपले काम असेच चालू ठेवा आणि आपला स्नेहलोभ आमचेवर सदैव असू दे. रमे, माई झाली का गो बांधाबांध? चाललीये. काय झाले? आता ठरले आहे ना सगळे, मग आता तोंड पाडून कशाच बसतेस? छान आनंदाने जा. पण माई अहो, समजले. हे बघ, ताईच्या बोलण्याचे इतके जीवास लावून घेऊ नकोस. अगो, त्यांच्या डोळ्या देखतच माधवा लहानाचा मोठा झालाय. म्हणून त्यास सारखी भीती वाटत असते की त्याच्या खाण्यापिण्याची आबाळ तर नाही ना व्हायची. आणि मला तरी अजून कुठे जमते काही नीट. जमेल, अंगावर पडले ना म्हणजे सगळे जमेल. हो, जबाबदारी आली की अगदी बरोबर करतो माणूस. इकडे साऱ्या बायकांच्या दराऱ्यात थोडी भांबावतच होतीस तू. मी तर म्हणते की हे सगळे बरेच झाले. आता तिकडे डोक्यावर कोणी नसेल ना की मग सगळे व्यवस्थित जमेल. तू आबा, निघालास? हो, निघणार आहे. पहिल्यांदाच असा माझ्यापासून दूर चाललायस रे. मला करमणार नाही रे एकट्याला. बाबा, मग काय तर. अरे आत्ता कुठे मी चांगले वागावयास सुरुवात केली होती आणि तू तुझाच आधार होता रे मला आबा. हे बघ, बोरू. हा बोरू वापर म्हणजे मी येथेच आहे असे वाटेल. आणि नीट वाग. हो, पण आता इथे तूही नाही, माधव दादाही नाही आणि रमा बहिणी नाहीयेत. उलट आत्ताच तुझी खरी परीक्षा आहे असे समज. एकटा असताना नीट वागलास म्हणजे जिंकलास रे तू. बाळंबरजी, यशस्वी हो, सुखी राहा. असेच एकमेकांवर प्रेम करीत राहा. तुझी तयारी झाली का? हो, थोडी बाकी आहे. जा जा, लवकर करून घे. हो, जा. चल बाबा. बाबा तू जा, मदत कर त्याला. हो.
अखेर निरोप घेण्याची वेळ येऊन ठेपलीच काका. या रिचर्ड टेम्पलला आपणास पुण्यनगरीहून हुसकावण्याची अतिशय घाई झालेली दिसते आहे. अहो, त्यांना आपण आपल्या देशातूनच हुसकावित आहोत आणि तेही कायमचे. हे ध्यानी आल्यामुळेच ते आम्हास हुसकावित आहेत. खरे आहे माधवराव, पण आपण सहजासहजी हार मानणाऱ्यांपैकी नाही हे त्यास अजून कळावायचं आहे. होय, पण काका, आता सार्वजनिक सभेची सारीच जबाबदारी तुमच्या एकट्यावर पडणार आहे. आम्ही आणि भांडारकर दोघेही येथे नाही. चढ जाणारच आहे माधुरा, पण येथील काम थांबणार नाही याची खात्री बाळगा. आणि जसे भांडारकर अधूनमधून मुंबईहून येत असतात तसेच आपणही येत राहा म्हणजे झाले. काका, त्यास पर्यायच नाही. आम्हास तेथे काही स्वस्थ बसवणार नाही. तेथे बसतान कसे बसते आहे ते पाहू. रमाबाई आणि आबा दोघांचंच घेऊन जातो आहोत. पाहू. माधवराव, घरी काय प्रतिक्रिया? अपेक्षेप्रमाणेच, पण आम्ही समजावले आहे. जमेल, सगळे जमेल, पण अगदी मनापासून प्रयत्न करायचा हो. आणि माधवा सांभाळून घेतो म्हणून दुर्लक्ष करायचे नाही. तो रागावला की कसा हुम्म होतो हे ठाऊक आहे ना तूस. त्याला सांभाळ रमे. बाईला नवऱ्याशी कधी कधी आई म्हणून, कधी बहिणीच्या मायेने, तर कधी पत्नी होऊन वागावे लागते हो. या एका नात्यात सारी नाती गुंफलेली असतात आणि त्याची गोडी टिकवणे हे आपल्या हातात असते. सांभाळशील ना त्यात? सारे नीट सांभाळ हो. हो बाई. बाळंबजी, अरे मोरबा, नाही आता माधवराव जावयास निघणार. हो. नाही पण मग माझ्या लग्नाचे काय? अरे हो, तुझ्या चौथ्या लग्नाचे काय? माधवाची परवानगी काढ बरं, नाही तर नंतर काही खरे नाही. हो, आत्ता जातो. माधवराव, काल आपल्या कार्यकर्त्यांशी तुम्ही बोललात, फार बरे झाले. त्यांच्या मनातील रोष थोडासा का होईना कमी झाला. पण माधवराव, आता तुम्ही येथे आमच्या सोबत नसणार ही कल्पना सुद्धा अद्याप पचनी पडत नाहीये. सार्वजनिक काका, खरे सांगावयाचे तर हा आमच्या स्वतःसाठी देखील मोठाच धक्का आहे. सार्वजनिक सभेने सध्या समाजात चांगलेच मूळ धरले आहे आणि आता सभा सर्व शक्तीनिशी आपले ध्येय गाठण्याकडे वेगाने वाटचाल करणार होती. राजीनामा देऊन मुक्त व्हावे आणि सारा वेळ या कामात स्वतः झोकून द्यावे असा विचारही मनात बळावत होता. मग खूप विचारांती आम्ही नाशिक स्वीकारण्याचा निर्णय घेतला. आम्ही सरकारी सेवेतून बाहेर पडलो तर आम्हास आणि सार्वजनिक सभेस हर प्रकारे कोंडी करून संपविणे सरकारास शक्य आहे. पण आता आम्ही तर सरकारास कारभार करण्यासाठीच मदत करीत आहोत हे सिद्ध करीत असल्यामुळे त्यांच्यावर आमचे एक प्रकारे नैतिक दडपण आहे. ही बदली हा त्याचाच एक पुरावा आहे आणि ती स्वीकारल्यामुळे हे नैतिक दडपण वाढणार आहे काका. तेव्हा यापुढील कार्यपद्धती ठरविताना मोरू मामा, काही बोलावयाचे आहे का? हे पहा, हे दोघेही आपलेच आहे हे आपण जाणताच. तेव्हा अनुमान न करता बोला.
बोलायचे म्हणजे माझ्या विवाहाविषयी बोलायचे होते. नाही, बाळम भटजींकडे मी विषय काढला तर ते म्हणाले की भाऊसाहेब असते तर प्रश्नच नव्हता, परंतु भाऊसाहेब आता नाही तेव्हा आपली परवानगी लागेल. काय आहे, कोल्हापूरचे खटले मोडले तेव्हा आता आम्ही इथेच, म्हणून. मोरू मामा, या विषयावरची आमची मते आपण जाणताच, त्यामुळे अशी परवानगी मागून आपण आम्हास मोठ्याच अडचणीत टाकले आहे. माधवराव, असे करूयात का? म्हणजे मोरोबांशी आम्ही बोलतो. आम्हास ते धाकट्या बंधूंसारखेच आहे. कसे मोरोबा, माधवरावास आपले काम करू देत. आम्हास मंजूर आहे. मोरोबा, आपण बोलूयात, पण इथे नको. विषय नाजूक आहे. तुम्हासही संकोच वाटावयास नको, नाही का? आपण असे करू, बाहेर फेरफटका मारूया आणि बोलूया. कसे? या. मोरोबा चौथ्या लग्नाची तयारी करतात. हीच तर आपल्या समाजाची शोकांतिका आहे. काय म्हणताय काय काकासाहेब तुम्ही? अहो, माझ्यासारख्या एका सज्जन तरुण माणसाने विधवेची विवाह करावा? छे छे छे. मोरोबा, तुमची पत्नी स्वर्गवासी झाली म्हणून तुम्ही विवाह करीत आहात. तसेच तिचा पती स्वर्गवासी झाला म्हणून विवाह करणारी असेल. म्हणजे दोन्ही समानच नाही का? उलट तुमच्या 3 भार्या स्वर्गवासी झालेल्या आहेत. हे बघा, भाऊ साहेबास हे कधीच रुचले नसते. होय, ठाऊक आहे. परंतु मोरोबा, तुम्ही जर नीट विचार केलात तर तुम्हास मात्र हे नक्कीच पटेल. जिचा संसार सुरू होण्याआधीच विस्कटलेला आहे, अशा अनेक विधवांसमोर एकाकी आयुष्य आव असून उभे आहे. अशा एका समान दुःखी स्त्रीशी जर विवाह केलात तर काय बिघडले? हे बघा, मला हे अजिबात मान्य नाही, कळले? अहो, सहजासहजी मला कुमारिका मिळत असेल तर जाणून बुजून विधवेशी का बरं मी विवाह करावा? हे बघा, मी विवाह करेन तर कुमारिकेशीच. मोरोबा, आणि विवाह केल्याशिवाय मी राहायचा नाही. कधी कधी हा सुधारणेचा ध्यास म्हणजे केवळ दगडावर डोके आपटणे आहे असेच वाटते. सुखी राहा. रमे, बास झाले आता. आता ठरवले आहे ना जायचे, मग हसऱ्या तोंडाने जा बघू. ये इथे देवा पुढे बस. बस बस, मी सांगते. हात जोड आणि म्हण, मी माझ्या नवऱ्याचा संसार चांगला करेन. अहो अहो ताई, काय हे? तुम्ही गप्पा बसा सगळ्याजणी, मध्ये मध्ये बोलू नका. अगो म्हण.
मी माझ्या नवऱ्याचा संसार चांगला करेन. मी माझ्या दिराचा नीट सांभाळ करेन. मी माझ्या दिराचा नीट सांभाळ करेन. मी लवकरात लवकर स्वयंपाक शिकेन. मी लवकरात लवकर स्वयंपाक शिकेन आणि स्वयंपाकासाठी बाई असल्या तरी स्वतः लक्ष घालेन. आता माझा संसार सुरू झाला आहे तेव्हा मी बुके वगैरे गुंडाळून ठेवेन. आता माझा संसार सुरू झाला आहे तेव्हा मी बुके वगैरे गुंडाळून ठेवेन. अगं तोंडाकडे काय बघतेस? म्हण. ताई, मी काय म्हणते, दातखीळ बसली की काय तुझी? अगं म्हण. रागावू नका ताई सासूबाई, पण स्वतःचा शब्द मी कशी मोडणार? स्वतःचा शब्द हा माझ्यासाठी अंतिम आहे आणि मी अभ्यास करावा ही त्यांची इच्छा मी कशी मोडू? मी पाया पडते तुमच्या, पण गणपती समोर मला नका हो असे भरीस पाडू. अगो रमे, तू राहू दे ना ताई, कशाला धर्मसंकटात टाकताय तीस? आणि ती ढीग म्हणेल, पण माधव ऐकणार आहे का तिचे? मी काय म्हणते, आता जातायत ना तिकडे, तेव्हा त्यांचे ते बघून घेतील. ते इकडे आले ना की मग आपण बघू. तेव्हा हवे तर तुमचेच म्हणणे चालवू आपण. कसे? शेवटचे शब्द माईचे लक्षात ठेवा, म्हणजे मिळवले. आणि माई, दरवेळी तू लटपटतेस, मध्ये पडतेस, ती घोटाळा करतेस. करा काय करायचंय ते, अजून डोक्यावर चढवा. पण मी वाटेल तेव्हा काय? अहो, पण रमे, शांत हो. हे बघ, निघताना कडवटपणा नको हो. तिकडे सगळ्यांना सांभाळून राहा आणि मर्यादेत राहा, म्हणजे मिळवले. आता जबाबदारी तुझ्या अंगावर आहे, तेव्हा लक्ष दे हो. आता काही झाले तर सांभाळून घ्यायला आम्ही नाही आहोत, तेव्हा नीट राहा. नाही. झुले